कवर असं दाखवलं पाहिजे. निकितानं कवर दाखवलं, तिच्यावर अटॅक मारायला गेली, ती निशाण टाकली. नाही तर आपल्या लगेच ती मागत ती मागत सरला चालत नाही, कोमलाही चालत नाही. चांगल्या चालायला लागले पहिले. नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश क्षत्रिय सर यांचं स्वागत. बास्केटबॉल महाराष्ट्रातील कोच व राजेश क्षत्रिय सर जिल्हा क्रीडा अधिकारी यांचं स्वागत. हेलो, ऊपर बैठो ना, ऊपर आओ, सब लोग बैठो ना, नहीं आ जाओ ना. हेलो हेलो. सर मॅच चालू आहे, बोला बोला बोला, पटकन बोला. यानंतर जो होणारा सामना आहे आदिवासी पुरुष गट आदिवासी क्रीडा बहुतेक अ वर्सेस साई श्री साई सिडको या दोन्ही संघात होईल याची नोंद घ्यायची. खेळण्याच्या दृष्टिकोनातून दोन्ही संघ तयारी लागायची याची नोंद घ्या. श्री साई सिडको वर्सेस
आदिवासी क्रीडा प्रबोधिनी उद्या सकाळी पोहोचणार आहे असं. महिला गटातील सामना दुसरा पुकार पश्चिम मतदारसंघ आयोजित नमो चषक 2024 स्पर्धेत मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. आज आपण समारोपाकडे आहोत. या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट अशा कबड्डीच्या सामने चाललेले आहेत. आज या समारोपीय दिवसाप्रसंगी व्यासपीठावर अनेक मान्यवरांनी आमच्या मान्यवरांनी हजेरी लावली. मी सर्वांचं मनापासून आभार मानतो. या स्पर्धेनंतर दिनांक 23, 24 आणि 25 या तारखेला उरलेल्या स्पर्धा म्हणजे गीत गायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा आणि कुस्तीचा महासंग्राम देखील रंगणार आहे. आणि या सर्व स्पर्धांचं पारितोषिक वितरण हे 25 फेब्रुवारीला होणार आहे याच ठिकाणी. तसं संबंधित विजेता संघांना याची निरोप व्यवस्था केली जाईल. तरी आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे. 23, 24 आणि 25 या दरम्यान गीत गायन, नृत्य स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व कुस्त्यांचा महासंग्राम होणार आहे. हे परत एकदा आमच्या आमदार सौ सीमाताई हिरे यांचं मनापासून भारतीय जनता युवा मोर्चा नाशिक महानगर तसेच भारतीय जनता युवा मोर्चा नाशिक पश्चिम मतदारसंघ यांच्या वतीने मनपूर्वक ताईंचे आम्ही आभार मानतो. त्यांनी सर्व खेळाडूंना त्याचप्रमाणे भारतीय जनता युवा मोर्चाला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. मी संपूर्ण आमच्या नेतृत्वाची सर्व खेळाडूंचे पण मनापासून आभार मानतो. या खेळांचे ऑफिशियल्स, सगळे व्हॉलेंटियर्स यांचे मनापासून आभार मानतो. तुमच्या सर्वांशिवाय हा कार्यक्रम शक्य नाही. उत्तर यापुढे आपण क्रीडा स्पर्धा आयोजितच करणार आहे. खेळाडूंना आपण एक व्यवस्थित व्यासपीठ देणारच आहे. वेळोवेळी आपली भेट होतच राहील. परत एकदा मी आयोजकांतर्फे सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. यानंतर आमचे बंधू नाशिक शहराचे भारतीय जनता पार्टीचे अमितजी भुगे या स्पर्धेबद्दल 2 शब्द आपले व्यक्त करतील. आलेल्या सर्व खेळाडूंचं आमदार सीमाताई हिरे यांच्या वतीने मनापासून स्वागत. आज ज्या कबड्डीच्या स्पर्धा होत आहे यामध्ये आपल्या सगळ्यांचा उत्साह बघून त्या आयोजनाबद्दल आम्हाला नक्कीच समाधान वाटतंय. 25 तारखेला जो बक्षीस समारंभ होणार आहे याही दिवशी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उभं राहावं. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात 40,000 खेळाडूंनी या नमो चषकमध्ये आतापर्यंत सहभाग घेतलेला आहे. असाच प्रतिसाद आपला सदैव लाभत राहो. सर्व खेळाडू आणि या खेळासाठी सहकार्य करणारे पंच, क्रीडा शिक्षक, सर्व सहकारी यांचं मनापासून मी धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी संपूर्ण नाशिक पश्चिम मतदारसंघाचे मार्गदर्शक, या विधानसभा क्षेत्राचे प्रमुख आमचे बंधू राजेशजी दराडे या ठिकाणी उपस्थित राहिले. मी त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे आमचे शहराचे पदाधिकारी डॉक्टर विनयजी मोगल, अनिलजी मटाले, त्याचप्रमाणे उपस्थित महेंद्रजी पाटील, सातपूर मंडल युवा मोर्चाचे अध्यक्ष गौरवजी बोडके यांचं विशेष आभार, विशेष स्वागत. नवनाथजी पारखे, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व युवा मोर्चा त्यांचे सगळ्यांचे मी आभार मानतो. पुरुष गटातील सामना यानंतर होणारा पुरुष गटातील सामना श्री साई सिडको वर्सेस आदिवासी क्रीडा प्रबोधिनी पुरुष गटातील सामन्याची नोंद घ्यायची आहे. आपणास दुसरा पुकार दिलेला आहे. तिसरा पुकार दिल्यावर आपले संघ मैदानात घेऊन यायचे. महिला गटातील सामना
स्वास्तिक सिडको वर्सेस रचना स्पोर्ट्स क्लब. काही मिनिटं शिल्लक आहे सामना संपायला. महिला गटातील दोन्ही संघांना विनंती आपले संघ त्वरित मैदानात. बस 2 मिनिटावर आता खेळ बरं 2 मिनिटावर खेळ इक्वल झाली मॅच. चोवीस 25 5-5ची खेळतात काय? 5-5 वरच जाईल झाली इक्वल झाली. चला पुरुष गट श्री साई पाटुर्ली वर्सेस साई सिडको या दोन्ही संघांना श्री साई सिडको वर्सेस आदिवासी क्रीडा प्रबोधिनी. चला लवकर या दोन्ही संघांना विनंती आपण खेळण्याच्या दृष्टिकोन मैदानाकडे यायचे. इक्वल होईल होती. तुम्हाला खेळायचं यांच्याबरोबर अरे इक्वल झाली होती का नाही.